आज तुम्ही 100 रुपयामध्ये जे खरेदी करता त्यासाठी भविष्यात 200 ते 300 रुपये द्यावे लागले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही कमी कमवत आहात की वस्तू महाग झाल्या आहेत? कारण रियालिटी अशी आहे की तुम्ही किती पैसे कमवता हे इम्पॉर्टंट नाही, तर इम्पॉर्टंट आहे तुमच्या पैशाची खरी ताकद किती आहे. आणि शांतपणे कुठलाही आवाज न करता एक गोष्ट दरवर्षी तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी करत असते, ती म्हणजे इन्फ्लेशन म्हणजेच महागाई. आज आपण समजून घेणार आहोत इन्फ्लेशन नेमकं काय आहे, ते वाढत का राहतं आणि इन्व्हेस्टिंग शिवाय इन्फ्लेशनला बीट करणं कठीण का आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. आपण सगळ्यांनी इन्फ्लेशन आपल्या आयुष्यात अनुभवलेलं आहे. काही वर्षांपूर्वी पेट्रोल 60 ते 70 रुपयामध्ये मिळायचं. आज ते 100च्या आसपास आहे. घर खर्चासाठी लागणाऱ्या बेसिक वस्तू, दूध, भाजी, धान्य यांच्या किमती दरवर्षी वाढताना आपण पाहतो. घर भाडं, शिक्षणाचा खर्च, हेल्थ केअर सगळंच महाग होत चाललं आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात येते का? आपली इन्कम जरी वाढत असली तरी त्या वाढीपेक्षा खर्च जास्त वेगाने वाढतोय. यालाच इन्फ्लेशनचा परिणाम म्हणतात. म्हणूनच इन्फ्लेशन ही फक्त इकॉनॉमिक टर्म नाही, तर ती तुमच्या फायनान्शियल लाईफचा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आता आपण समजून घेऊया इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय. इन्फ्लेशन म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जाणं आणि त्याच वेळी पैशाची व्हॅल्यू कमी होत जाणं. म्हणजेच आज तुम्हाला 100 रुपयात जे मिळतं त्यासाठी भविष्यात 120 ते 150 रुपये लागू शकतात. याचा अर्थ वस्तू महाग झाल्या असं नाही, तर तुमचा पैसा छोटा झाला आहे. म्हणूनच आपण म्हणतो प्राइस वाढतात आणि पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी होते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर मनी लॉसेस इट्स मसल्स. म्हणजेच पैसा दिसायला तोच असतो, पण त्याची खरेदी करण्याची ताकद कमी झालेली असते. आता प्रश्न येतो, इन्फ्लेशन निर्माण कसं होतं? त्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे डिमांड आणि सप्लाय मधला इम्बॅलन्स. जेव्हा एखाद्या वस्तूची डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी असतो, तेव्हा लोक त्या वस्तूसाठी जास्त पैसे द्यायला तयार होतात आणि किंमत वाढते. दुसरं कारण म्हणजे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. जेव्हा पेट्रोल, ट्रान्सपोर्ट, रॉ मटेरियल यांचा खर्च वाढतो, तेव्हा कंपनीज आपला प्रॉफिट टिकवण्यासाठी प्रोडक्टची प्राइस वाढवतात. तिसरं कारण म्हणजे वेज प्राइस सायकल. लोकांचा खर्च वाढतो, त्यामुळे ते जास्त सॅलरी मागतात आणि कंपनीज सॅलरी वाढवतात, पण त्याच वेळी त्या कंपनीज प्रोडक्टच्या प्राइस वाढवतात, ज्यामुळे पुन्हा इन्फ्लेशन वाढतं. चौथं कारण म्हणजे मनी सप्लाय. जेव्हा इकॉनॉमीमध्ये जास्त प्रमाणात पैसा येतो पण वस्तूंचं प्रोडक्शन तितक्याच वेगाने वाढत नाही, तेव्हा प्रत्येक रुपयाची व्हॅल्यू कमी होते आणि प्राइस वाढायला लागतात. आता यानंतर इन्फ्लेशन मेजर कसं केलं जातं हे समजून घेणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. इन्फ्लेशन मोजण्यासाठी CPI म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वापरला जातो. CPI मध्ये एक बास्केट असतो, ज्यामध्ये रोजच्या वापरातील वस्तू आणि सेवांचा समावेश असतो, जसं की अन्न, इंधन, घर भाडं इत्यादी. या बास्केटची किंमत वर्षानुवर्ष किती वाढली यावरून इन्फ्लेशन रेट ठरवला जातो. जर या बास्केटची किंमत 100 रुपये असेल आणि ती 105 रुपये झाली तर इन्फ्लेशन 5% आहे. पण इथे इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या, CPI हा ॲव्हरेज असतो. काही इसेन्शियल वस्तूंच्या किमती खूप जास्त वेगाने वाढतात, तर काही लक्झरी वस्तूंच्या किमती स्थिर राहतात. त्यामुळे तुमचा पर्सनल इन्फ्लेशन रेट CPI पेक्षा जास्त असू शकतो. म्हणूनच फक्त हेडलाईन इन्फ्लेशन पाहून फायनान्शियल डिसिजन घेणं पुरेसं नसतं. आता हे वाढणारं इन्फ्लेशन कंट्रोल कोण करतं हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. भारतात RBI आणि गव्हर्नमेंट मिळून इन्फ्लेशन कंट्रोल करतात. RBI इंटरेस्ट रेटच्या माध्यमातून इकॉनॉमीमध्ये पैशाचा फ्लो कंट्रोल करते. जेव्हा इन्फ्लेशन जास्त असतं तेव्हा RBI इंटरेस्ट रेट वाढवते, ज्यामुळे लोन महाग होतात, स्पेंडिंग कमी होतं आणि इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते. दुसरीकडे गव्हर्नमेंट टॅक्स आणि स्पेंडिंगच्या माध्यमातून इकॉनॉमीला बॅलन्स करते. जास्त स्पेंडिंग केल्याने ग्रोथ वाढू शकते, पण इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता सुद्धा वाढते. त्यामुळे इकॉनॉमीमध्ये बॅलन्स राखणं खूप महत्त्वाचं असतं. भारतात साधारण 2 ते 6% इन्फ्लेशन ही ॲक्सेप्टेबल रेंज मानली जाते. आता या सगळ्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न येतो, इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही काय करायला हवं? जर तुम्ही तुमचे पैसे फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर तुम्हाला साधारणतः 3 ते 4% इंटरेस्ट मिळेल. पण जर इन्फ्लेशन 6% असेल
तर तुम्ही प्रत्यक्षात दरवर्षी तुमच्या पैशांची पर्चेसिंग पॉवर गमावत आहात. यालाच नेगेटिव्ह रिअल रिटर्न म्हणतात. म्हणून वेल्थ तयार करण्यासाठी फक्त सेव्हिंग पुरेसं नाही, इन्व्हेस्टिंग आवश्यक आहे. तुम्ही अशा असेट्समध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे जिथे रिटर्न हे इन्फ्लेशनपेक्षा जास्त असतील, जसं की म्युच्युअल फंड किंवा SIP. आता इथे एक खूप महत्त्वाचं कनेक्शन समजून घ्या. इन्फ्लेशन हे थांबणार नाही. ते प्रत्येक वर्षी तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी करत राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं नाही तर तुम्ही कमवत असलेले पैसे हळूहळू कमजोर होत जातील. आणि इथे म्युच्युअल फंड आणि SIP खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण SIP तुम्हाला डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंटची सवय लावते आणि म्युच्युअल फंड तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. कारण SIP आणि म्युच्युअल फंड हे तुम्हाला डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंटची सवय लावतात आणि लॉंग टर्ममध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे तुमचा पैसा फक्त वाढत नाही, तर तुमची पर्चेसिंग पॉवर सुद्धा टिकून राहते आणि वाढते. जर तुम्हाला खरंच तुमच्या पैशांची व्हॅल्यू टिकवायची असेल आणि इन्फ्लेशनला हरवायचं असेल तर इन्व्हेस्टिंग सुरू करणं आवश्यक आहे. तुम्ही किती SIP करावी, कोणते म्युच्युअल फंड निवडावे आणि तुमच्या इन्कमनुसार योग्य प्लॅनिंग कसं करावं हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कॉमेंटमध्ये SIP टाईप करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल, जेणेकरून तुम्ही फक्त पैसे कमवणार नाही तर खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएट कराल. नमस्कार.